स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि आज मी घेऊन आले सर्व या मिशोवरून कुर्ती। मिशो म्हटलं की रिजनेबल आहे, आपल्या सर्वांनाच माहिती आहे। आणि ह्या कुर्ती अंडर 800 रुपीजच्या मध्ये आहेत। जास्तीत जास्त महागाईचं म्हणजे 800 पर्यंतच असेल। आणि डेली वेअरसाठी कुर्तीज आहेत। मी आताच अनबॉक्सिंग म्हणजे करणार आहे, आधी केलेली नाही आहे। म्हटलं बघूया तुमच्या समोरच दाखवते आणि रिव्ह्यू पण देईन मी त्यांना कसा आहे तो। तर आपण फर्स्ट कुर्ती बघूया। कुर्तीचा कलर तर छान वाटतो। हा, ही कॉटन आहे, दिसतं आता कॉटन दिसते आली आहे। छान छान आहे, जशी मी ऑर्डर केली होती ती साईज आले आणि कलर पण तोच आलाय। मी हा पिंक कलरचा असा कुर्ता सेट मागवलाय आणि जशी ऑर्डर केली तसाच आलाय। साईज पण सेम आहे, कलर पण सेम आहे आणि पायजामा आहे त्याला। आणि सर्व जे हे मागवलेत ना, हे सर्व कुर्ता सेट आहेत। म्हणजे सेपरेट अशी कुर्ती मागवली नाहीये, कारण कुर्तीचं काय होतं की प्रत्येक वेळेला मग लेगिन्स खरेदी करायला लागते आपल्याला, कारण घरात अवेलेबल असेल असं काही नाही, मग तो एक खर्च वाढतो। मग त्यापेक्षा हे कुर्ता सेट खरंच आजकाल परवडण्यासारखे असतात। आणि आता आपण दुसरं बघूया। आणि हा एक आलिया भट कुर्ता ट्रेंड आहे तसा हा आहे, नेक त्याचा। आणि हा विथ ओढणी पूर्ण म्हणजे सेटच आहे। हा पायजामा आहे आणि ही ओढणी आहे त्याच्यावरती। साईडला तुम्ही बघू शकता की हा कसा घातल्यानंतर दिसतो ते। कलर पर्पल कलर घेतलाय मी। हा कापड बरे पूर्ण कॉटन तर म्हणता येणार नाहीये। आणि पॅन्ट पण छान आहे। हा एक तिसरा सेट आहे। हा एक साधा ड्रेस आहे। हा पिंक कलरचा डेली वेअर साठी आहे। कॉटन म्हणजे पण कॉटन नाही आहे, कॉटन नाही आहे। पण तसंच आहे, शॉर्ट कुर्ती आहे। ही साईज मला मोठी आले, मी एम सांगितले, एल आले साईज। ट्राय करून सुद्धा चांगलं, कापड छान आहे याचं। आणि ही पॅन्ट आहे, पॅन्टचा पण कापड छान आहे। आणि ही शेवटची लास्ट कुर्ती आहे। ही स्पेशल समर साठी अशी समर सीजन साठी मागवलेली कुर्ती आहे। ही बघा किती छान आहे, साइज बरोबर आली
आणि व्हाईट कलरचीच पॅन्ट आहे. छान छान कुर्ती आहे. ह्या सर्व मिशोवरून मागवलेल्या कुर्ती आहेत आणि कुर्ती खरंच सर्वच छान आहे. जेवढ्या मागवल्या तेवढ्या कुर्तीचं मला छान वाटते. कापड चांगलं आलंय. फक्त हे पिंक कलरची एक कुर्ती आहे. ही थोडीशी अशी म्हणजे एकदम कापड थोडंसं पातळ असं वाटतंय त्याचं, पण डेली वेअरसाठी चांगली आहे. आता मी तुम्हाला जर सर्व मिशोवरचे कुर्ते घालून दाखवले. तुम्ही साईडच्या ह्याच्यात आयकॉनमध्ये बघितले असेल, मी सर्व कुर्ते वेअर करून दाखवले ते. आणि त्यातला हा शेवटचा कुर्ता होता तो मी जो वेअर करून दाखवला तुम्हाला. त्यातलं जे मला कुर्ते नाही आवडलेत किंवा त्याचं मटेरियल एकदम पातळ आहे, तिथे मी अशी रेड कलरची टिक मार्क देईन. म्हणजे ते क्वालिटी त्यांचं एवढी खास नाही आहे, पातळ आहे मटेरियल भरपूर. आणि आजचा माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.